धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर धाम हा भोंदूगिरी करतो, बालिश आहे, निर्बुद्ध आहे. फक्त धर्माच्या नावावर लोकांना मूर्खात काढतो. भोळी बाबड्या जनतेला धर्म, चिकित्सा, सनातन धर्म आणि या सगळ्यांना RSSच्या दावणीला निहून बांधण्याचा RSS मधल्या फुल टायमर कार्यकर्त्यापैकी एक हा धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर धाम आहे. RSSच्या सरसंघचालकाच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये मुख्यमंत्री नितीन गडकरी किंवा अन्य असे भरपूर नेते त्या विचारपीठावर होते आणि तिथं हा शिवाजी महाराज बद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं तुम्ही पाहिलंच. तो असं म्हणतोय की शिवाजी महाराज सतत लढाया करून थकले होते. अहो, त्यांचं वय किती होतं? शिवाजी महाराज थकले असण्याची किंवा ते आता एकदम कंटाळलेत अशी कुठं नोंद आहे का? लढणारं रक्त आहे, स्वराज्याचं स्वप्न आहे आणि शत्रू दारावर आहे. ते थकतील आणि भटभिक्षुकी करणाऱ्या त्या रामदासाकडं आपलं स्वराज्य त्यांच्या चरणी ठेवतील. आमचा राजा इतका हरलेला होता का? नाही. परंतु ही काही अशी RSSची मंडळी आहे. मी RSSची यासाठी म्हणतोय की याच्या अगोदर सुद्धा पुरंदरे नावाच्या व्यक्तीने असाच रामदास घुसडला होता. जाणता राजा नाटकामध्ये सुद्धा एकत्र दाखवण्याचा प्रयत्न होता. आपण संघर्ष केला, आंदोलन केलं आणि त्या नाटकातला महाराजांसोबतचा रामदास आपण तिकडं लांब घेऊन गेलो. याचा अर्थ असा आहे की हा कपोकल्पित इतिहास आहे, खोटा इतिहास आहे. शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यामध्ये कधीच रामदासांशी भेट झालेली नाही. उलट रामदास हे आदिलशहाचा हेर आहे आणि एखादा हेर माहिती काढण्यासाठी कसा येतो आणि तो कशी परत माहिती पुरवतो हे वेगळं सांगायची गरज नाही. इतिहासात याचे दाखले दिले जातात. आणि धीरेंद्र शास्त्री म्हणतो की महाराज थकले होते आणि ते शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणून गुरुच्या चरणी शिष्य नतमस्तक झाला. याला काय अर्थ आहे? बागेश्वर धाम हा बावळट, बालिश आणि अत्यंत भोंदूगिरी करणारा खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रातून निघून गेला आणि वरून आता काय म्हणतोय? महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेने ज्यावेळेस विरोध केलाय तर तो मूर्ख म्हणतो. इतका माज कशाचा आहे? परत ये बरं आता तू महाराष्ट्रात. काय झालंय? शिवाजी महाराजांसोबत मराठे लढले, ते सगळ्या जातीचे होते. ते मराठे आता कुठे आहेत? तर जाती जातीत विभागलेत म्हणून आपल्या महापुरुषांविषयी जाणीवपूर्वक वारंवार असं बोललं जातं. माझं एक वाक्य लक्षात ठेवा. सतत एखाद्या व्यक्तीबद्दल वारंवार खोटं नाटं बोलल्यानंतर त्या माणसाची विश्वासार्हता संपते. त्याच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. शिवाजी महाराज तर युगपुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, महापुरुष आहेत. तुमची माझी प्रेरणा आहे आणि त्यांच्याविषयी वारंवार ही तथाकथित मंडळी असं बोलतात. याचा अर्थ काय तुमच्या लक्षात येतो का? याचा अर्थ असा आहे की या मंडळींना शिवाजी महाराज मान्य नाहीत आणि वारंवार असं या लोकांकडून बोललं जात आहे. आपण काहीच करत नाही. आपण नुसता तीनपट निषेध करतो आणि गप्प बसतो. यांची थोबाडं फोडले ना मग मात्र आपली प्रतिक्रिया यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि धीरेंद्र शास्त्रीची हिम्मत बघा. राज्यातल्या तमाम शिवप्रेमींना जो धीरेंद्र शास्त्रीचा विरोध करतोय, मग विरोध तर भाजपमधल्या सुद्धा 2-4 लोकांनी केला. हे सगळे मूर्ख आहेत का? आणि याची हिंमत कशी वाढते? त्याचं कारण असं आहे की याची हिंमत वाढायला आपलीच लोक त्याची बाडगी करतात, त्याच्या पुढे शेपट हलवतात, त्यांना मान सन्मान देतात. हा त्याचा परिणाम आहे. बांधवांना आता हे खूप अति झालंय. शिवप्रेमींना मूर्ख म्हणणं बागेश्वर धामची अर्थात त्या धीरेंद्र शास्त्रीची हिंमत बघा. तुमची किंमत आणि लायकी ठरवली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या बागेश्वर धामनं हे त्याच्या फेसबुक पेजवर टाकलंय.
तुम्हाला दिसतंय ते त्यांनी कसं मूर्ख म्हटलं. आणि तो म्हणतोय की गुरु शिष्याचं नातं मला उलगडून सांगायचं होतं म्हणून मी असं म्हणलो. शिवाजी महाराजांचे गुरु राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत, कारण त्यांच्या कीर्तनाला, अभंगाला किंवा त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते भेटले होते. भक्तिशक्तीचं नातं तिथं आहे. तुमच्यासारख्या आणि रामदासांचं कर्तृत्व काय हो? म्हणजे त्यांच्या जागी ते योग्य असतील, मला त्यांच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास कधीही नव्हते, त्यांची भेटच झाली नाही आणि कुठलाही कायदेशीर पुरावा तर अजिबात नाही. माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा ते मान्य केलंय. तुम्ही आता दीड दमडीची कोणतरी पुस्तकं, कथा, कादंबऱ्याच्या माध्यमातून प्लांट केली जातात आणि याच्या अगोदर RSSचाच पूर्णवेळ माणूस गोविंदगिरी यांनी पण असंच वक्तव्य केलं. आता धीरेंद्र शास्त्री तसंच वक्तव्य करतोय, तोही RSSचा, हाही RSSच्या कार्यक्रमाला. म्हणे 4 अपत्य जन्माला घाला आणि 1 संघाला द्या. अरे तू कर की लग्न, जाऊ दे तुझी पोरं RSS मध्ये, एक काय 3-4 जाऊ दे. आहे का हिंमत, हळतोय का पाळणा तुझा? पण इतरांना भावनिक करायचं आणि स्वतःची पोळी भाजायची आणि त्याचे 3 कार्यकर्ते, अंधभक्त, भक्तुल्ले हे खोट्या इतिहासावर त्या ठिकाणी जर चुकीची मांडणी करत असाल, कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही. पण फक्त दुर्दैव याच आहे, महाराष्ट्र वारंवार ही बदनामी सहन करतोय. शिवप्रेमी करतात, मराठे करतात. मराठा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा मराठा, तो 18 पगड जातीतला असू द्या किंवा 12 बलुतेदारातला असो, जो जो स्वराज्यासाठी लढला शिंदे होळकरांपर्यंत, तो प्रत्येक मराठा. त्यांनी आता पेटून उठलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज काय, कुणाबद्दलही जर असं कोण चुकीचं बोलत असेल, जागेवर तोंड फोडलं पाहिजे. अन्यथा हे वारंवार बोलत राहतील आणि याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. शिवप्रेमी म्हणून धीरेंद्र शास्त्री आज मूर्ख म्हणालाय, उद्या तू ये, नाही तुझी गाडवावून वरात काढली तर नाव दुसरं. पण हे करावं लागेल, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. जय शिवराय.